नमस्कार फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी नीना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार आणि आज आहे एकादश आणि हे तुम्ही पाहू शकता माझ्या बहिणीने मला गावावरून खरवस बनवण्यासाठी दूध दिलेलं आहे पाठवून. तर आता इथे मी खरवस बनवते. थोडंसंच दूध घेतलेलं आहे मी, कारण की अंदाज आपल्याला पटकन येत नाही, म्हणून मला आधी थोडा करून बघावा. त्यासाठी इथे मी आता साखर मिक्स करून घेतलेली आहे. एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि आता त्याच्यामध्ये तो टोप मी ठेवून दिला. कुकरला तुम्ही लावू शकता, पण मी आता टोपातच करणार आहे. टोपातसुद्धा छान होतो. त्यानंतर मग इथे आता मी स्वतः फ्रेश होते, केस विंचरत होते, कारण की पाऊस जरी बाहेर पडत असला तरी आता खरंच खूप गरम होतं आणि केस खाली असेल तर मग मला जास्तच गरम होतं. त्यामुळे मी असे केस वरती बांधून ठेवते आणि हल्ली केस खूप गळतात. जर काही कुणाकडे औषध असेल तर प्लीज नक्की सांगा. आणि आता इथे मिस्टर आले होते, त्यांना चहा हवा होता, मग त्यांना चहा देते. थोडासा चहा मी सुद्धा घेतला. हल्ली आता जास्त चहा पीत नाही, कारण की ॲसिडिटी होते, पण चहा पिल्याशिवाय राहत नाही. आता इथे मुलगी स्कूलमधून आलेली, मग तिचा ती ट्युशनचा अभ्यास करत होती. बाहेर आज थोडासा पाऊस कमी झालेला आणि इथे पाहू शकता आपला खरवस खूप छान झालेला आहे आणि एकदम परफेक्ट झाला आहे. अजिबात पातळ झाला नाही. मग मी पुन्हा झाकून ठेवला आणि जरा तिच्याशी गप्पा मारल्या. तिची ओरल एक्झाम चालू आहे. तिचं हँडरायटिंग खरंच खूप छान आहे, स्वतःच अभ्यास करते. त्यानंतर मग तिची तयारी करून दिली, तिला ट्युशनला पाठवलं आणि मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागले. रात्रीच्या जेवणाची तयारी इथे. तर आज एकादश होती, त्यामुळे फक्त बाबांसाठी मी खिचडी बनवली आणि आमच्यासाठी इकडे मी मुगाची भाजी करणार आहे. जास्त आज काही जेवण बनवायचं नव्हतं. मुगाची भाजी आणि तो एकच भाकर बनवायची होती, कारण की सकाळी मी चपाती केलेल्या. मग इथे आता भाजीसुद्धा आपली तयार आहे. खरवस छान आहे आणि इकडे भाकर बनवली. आता बाबांना मला खिचडी बनवायची आहे. खरवस तर एवढा छान झाला होता ना, तर तुम्ही पाहू शकता. अजिबात पातळ नाही, एकदम बरोबर झाला आणि खूप खायलासुद्धा खूप छान झालेला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.